श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे प्रकटलेले श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. यांचे जीवन भक्तांना मार्गदर्शन करण्याच्या अनेक चमत्कारीने आणि करुणेने भरलेले होते. स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांच्या या शब्दामुळे असंख्य भक्तांना संकटातून मार्ग मिळाला. एकदा अक्कलकोट येथे एक गरीब पण श्रद्धाळू भक्त राहत होता. त्याने म्हणत होते तो अत्यंत गरीब होता, पण स्वामी समर्थ यांची अतूट श्रद्धा होती. रोज सकाळी तो स्वामींच्या दर्शनाला जात असे आणि मनापासून प्रार्थना करत असे. एक दिवस त्याच्या घरात अन्नाचा कणही उरला नव्हता. कुटुंबात होते, पण तरीही स्वामींवर विश्वास ठेवला. त्या दिवशी तो स्वामींच्या दर्शनाला गेला आणि स्वामी त्याला पाहून म्हणाले, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. धनादी म्हणले नाही, पण त्याने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला. घरी परत आल्यावर त्याने दारात एक श्रीमंत व्यापारी उभा होता. व्यापाऱ्याने सांगितले की त्याला कामासाठी एक प्रामाणिक माणूस हवा आहे आणि सतू त्याच्या योग्य वाटला. सतूने काम स्वामींनी केले आणि काही दिवसातच त्याच्या परिस्थिती सुधारू लागली. घरात सुख समृद्धी आली. सतूला समजले की हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने झाले आहे. ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी समर्थ विश्वास ठेवाल तर तो स्वतःना प्रत्येक संकटातून मदत करतात. त्यांच्या नामस्मरणात शक्ती आहे. जे भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ असे नाव घेतात त्याचे दुःख कमी होते आणि जीवनात आनंद व शांती येते. सारांश: या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की श्रद्धा, विश्वास आणि भक्ती असेल तर स्वामी समर्थ भक्तांचे रक्षण करतात आणि योग्य मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.